हेल्प. भूताच्या गोष्टी. आज ऑफिसमध्ये खूपच काम होते, त्यामुळे सूरजला घरी जायला आज नेहमीपेक्षा जास्तच उशीर झाला. सूरज म्हणजे एक देखणा रुबाबदार तरुण. उंची साधारण 6 फुटाच्या आसपास. क्लीन शेव, काळेभोर सिल्की केस, स्वच्छ पाणीदार डोळे. आवराआवर करून तो बाहेर पडू लागला. तोच टेबलावर ठेवलेल्या मोबाईलची रिंग झाली. सूरजने गडबडीत फोन रिसीव केला. हॅलो. सॉरी स्वीटहार्ट, खूप काम होतं आज, त्यामुळे थोडा उशीर झाला. मी निघतोयच, अर्ध्या तासातच पोचतोय. त्याचं बोलणं ऐकताच समोरून बोलणारी तरुणी म्हणाली, तुझं तर नेहमीचंच आहे. आणखी किती वेळ मित्रमैत्रिणींना थांबून वाट पाहायला लावू? सॉरी जान, फक्त अर्धा तास. टेबलवर ठेवलेल्या गिफ्टकडे पाहत सूरज पुढे म्हणाला, बर्थडे गर्ल साठी काहीतरी सरप्राईज आहे. तू आणि तुझं सरप्राईज. प्लीज दोघेही लवकर या, कारण घरी जायला उशीर झाला तर बाबा मला माझे त्याहून मोठं सरप्राईज देतील. ओके प्लीज. हो ग, आलोच. आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे स्वीटी अँड लव्ह यू सो मच. बाय. मोबाईल बंद करून खिशात ठेवला आणि बॅग घेऊन बाहेर येत ऑफिस लॉक करून मागे फिरला तसा समोर उभे वॉचमॅन श्यामराव यांनी सूरजला हलकी स्माईल दिली. त्यानेही थोडा प्रतिसाद दिला आणि बाहेर आला तर बाहेर त्याला पावसाचं अक्राळविक्राळ रूप दिसलं. लख्ख काळोख, जोराचा पाऊस, त्यात घोंगावणारा सोसाट्याचा वारा आणि विजांचा भीषण तांडव. एकूणच निसर्गाचं हे रौद्र रूप आज एखाद्या भयंकर घटनेची पूर्वसूचनाच देत होतं. वॉचमनने छत्री उडाली तसेच दोघेही चालत कारच्या दिशेने निघाले. सूरजला त्याच्या कारपर्यंत पोहोचवलं. तसा सूरजने गाडी स्टार्ट केली तोच काहीतरी त्याच्या लक्षात आलं. अरे यार, असं स्वतःशीच बोलत तो पुन्हा कारमधून उतरला आणि ऑफिसच्या दिशेने निघाला. काय झालं साहेब, म्हणत वॉचमन विचारलं, पण काही उत्तर न देत सूरज ऑफिसच्या दिशेने गेला. वॉचमन तिथंच उभा राहत सूरजकडे पाहत होता. सूरजने दरवाजाचं लॉक उघडलं. तो सगळीकडेच लाईट्स गेल्या. ओ गॉड, म्हणत त्याने खिशातील मोबाईल काढला आणि टॉर्च सुरू केली आणि टेबलवर विसरलेले गिफ्ट शोधू लागला. अरेच्चा, आता तर टेबलवरच ठेवलं होतं, इतक्यात कुठं गेलं, म्हणत त्याचा शोध सुरू झाला. मोबाईलमधील टॉर्चच्या प्रकाशात सगळीकडे पाहिलं, पण कुठेच सापडत नव्हते. तसा त्याला आपल्या गुडघ्यावर बसून खाली वाकून टेबल खाली पाहिलं तर त्याने घेतलेलं छोटंसं गिफ्ट, हिऱ्याची अंगठी टेबल खाली होती. त्यानं आपल्या डाव्या हाती टॉर्च घेतली आणि उजव्या हात अंगठी काढण्यासाठी टेबल खाली सरकवला. टेबल खालची जागा खूप अरुंद असल्याने सूरजच्या हाताला अंगठी लवकर लागत नव्हती. तसेच बोटांनी चाचपडत तो आपला हात पुढे सरकावून लागला. तसं त्याच्या हाताला काहीतरी चिकट लागले. त्यात थोडं विचित्र वाटलं. आपला हात बाहेर काढून टॉर्चच्या प्रकाशात पाहिलं तर त्याच्या काळजाचा थरका उडाला. भीतीने त्याचे डोळे पांढरे झाले. त्याच्या हाताला वाढदिवसाच्या केकचा काहीतरी भाग चिटकला होता. त्यावर कोणाचे तरी रक्तही लागले होते. थरथर कापत तो तसाच रंगात मागे सरकला आणि स्वतःला सावरत टॉर्चच्या प्रकाशात टेबल खाली पाहू लागला. पण खूप अंधार असल्याने स्पष्ट काहीच दिसत नव्हतं. थोडं धाडस करून पुढे जात टॉर्च टेबल खाली नेली तर ऐक, रक्तानं माखलेला बर्थडे केक विस्कटून पडलेला. थरथरत तो तसाच मागे सरकला.
तसेच त्या अंधारात त्याच्या हाताला एक कापड लागले. हाताला लागलेला केक त्या कापडाला पुसून हात स्वच्छ केले. पण त्याला आश्चर्य वाटलं की हे कापड मगाशी जाताना तर आपल्या ऑफिसमध्ये नव्हते. दुसऱ्या हातातील टॉर्चचा प्रकाश त्याने त्या कापडावर पाडला तसा तो भीतीने आणखीनच शहारला. तो एक लहान मुलीचा फ्रॉक होता, तोही रक्ताने माखलेला. नाही, इतकेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले आणि त्यानं तो फ्रॉक झटकन फेकून दिला. आणि त्याचबरोबरच दुसऱ्या हाताला मोबाईल पण खाली जमिनीवर उलट पडला आणि त्यातील टॉर्चचाच प्रकाश थेट सूरजच्या चेहऱ्यावर पडला. सूरज त्या फ्रॉककडे थरथरत्या नजरेने एकटक पाहू लागला. काही वेळ तो तसाच बसून त्या फ्रॉकला पाहत होता. एक नीरव शांतता त्या जागेवर पसरली होती. तोच त्या अंधारात त्याला कर्र 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 असा आवाज ऐकू येऊ लागला आणि आवाजाच्या बरोबरच सूरजच्या काळजाचे ठोकेही वाढू लागले. त्याला आता दरदरून घाम फुटायला लागला. त्याचं लक्ष आवाजाच्या दिशेने गेलं तसंच त्याच्या डोळ्यात त्याच्या काळजात चिर्रकन झालं. डोळे विस्फारून तो समोर पाहत होता. त्याच्यासमोर त्याच खुर्चीवर कोणीतरी पाठमोरं बसलं होतं आणि एका लयीत खुर्चीवर बसून हालत होतं. सूरजच्या काळजाचा थरकाप उडाला. जोरजोरात छातीत धडधडत होतं. जणू काळीजच छातीत फाडून बाहेर यायचा प्रयत्न करतंय की काय. आपली नजर त्या खुर्चीवरील आकृतीवरून न हलवता खाली पडलेल्या मोबाईल डाव्या हाताने चाचपडायला लागला. तसाच तो मोबाईल आणखी दूर गेला. कोण आहे तू? थरथरत्या आवाजात सूरजने एक प्रश्न केला. तसंच त्या आकृतीने हलणं बंद केलं आणि तशीच शांत बसून राहिली. पुन्हा त्याच्या केबिनमध्ये नीरव शांतता पसरली. सूरजचा प्रण कंठाशी आलेला तरीही एकटक काळोखात दिसणाऱ्या त्या मानवी आकृतीकडे पाहत होता. मला नाही ओळखलंस? बेसूर भराड्या आवाजात बोलत खुर्चीवर बसलेली ती आकृती आता हळूहळू उभी राहू लागली. तसाच पुन्हा खुर्ची कर्र कर्र असा आवाज करत पूर्ववत झाली. हा आवाज त्याला थोडा ओळखीचा वाटला. टेबलच्या पलीकडे उभी ती आकृती आता सूरजकडे वळू लागली. पण तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. खाली पडलेला मोबाईल उचलायचा प्रयत्न करू लागला पण तो मोबाईल त्याच्या बोटांनी सरकत आणि आणखी पुढे जाऊ लागला. तसाच एका क्षणासाठी सूरजने आपली नजर त्या आकृतीवरून काढली आणि मोबाईलकडे पाच झटकन वर उचलून तो समोर पाहिल तर कोणीच नव्हतं. सूरज दचकून जागेवरून बसून राहिला. अरेच्या, आत्ता तर इथे होतं, मनात म्हणत त्यानं आपला मोबाईलचा टॉर्च आजूबाजूला फिरवायला सुरुवात केली. पण कोणीच नव्हतं. आणि आश्चर्य म्हणजे त्या छोट्या मुलीचा फ्रॉक आणि तो रक्ताने बटरलेला बर्थडे केकही कुठेच दिसत नव्हता. स्वतःला सावरत तो तसाच उठून उभा राहिला आणि त्या लक्ष टेबलावर केलं. तसंच त्याला पुन्हा आश्चर्य वाटलं, कारण काही वेळापूर्वी टेबल खाली पडलेली अंगठी टेबलावरच आणि तशीच होती. तसाच पुढे जात थरथरत्या हाताने तो अंगठी उचलणार तितक्यात कोणीतरी वरून जोरात त्याच्या टेबलच्या काचेवर पडलं आणि टेबलावरील काचेचे छोटे छोटे तुकडे सर्वत्र पसरले. टेबलवर पडलेला तो माणूस जखमांनी भरला होता. त्याच्या जखमांमधून वाहणारं रक्त खाली टेबलवर पसरू लागलं. असह्य वेदनेने कणत त्यानं आपला हात पुढे केला आणि सूरजची दातखिळीच बसली. त्या व्यक्तीच्या हातात तोच एका छोट्या मुलीचा रक्ताने भरलेला फ्रॉक होता. तो फ्रॉक सूरज समोर धरत त्या व्यक्तीच्या तोंडातून उद्गार आले, मला वाचव. त्या भीषण प्रसंगानं सूरज जीवाच्या आकांताने ओरडला. तोच लाईट आल्या. श्यामरावची वॉचमॅनची ड्युटी संपली होती आणि पुढच्या ड्युटीसाठी पांडवा आलेला. साधारण 50-55 वयाचे सावळे धिप्पाड जेमतेम श्यामरावसारखेच
दोघेही बाहेर उभारून आपसात बोलत होते. घरी जाण्यासाठी श्यामरावांनी सायकल काढली. तोच सूरजच्या आवाजाने घाबरून दोघेही धावतच सूरजच्या केबिनमध्ये आले. सूरज थरथर कापत त्या टेबलकडे पाहत होता. त्याचं अंग घामानं भिजलं होतं आणि डोळ्यात एक अनामिक भीती दाटली होती. साहेब, काय झालं? सूरजची मानसिक स्थिती पाहून श्यामरावांनी विचारलं. पण सूरज काहीच न बोलता त्या टेबलाकडे पाहत अजूनही थरथर कापत होता. श्यामरावांनी त्याच्या खांद्याला पकडून थोडं हलवून पुन्हा विचारलं. तसंच सूरज शुद्धीवर आला आणि आजूबाजूला पाहू लागला तर सर्व काही ठीक व्यवस्थित होतं. तो टेबल, त्यावरील काचही चांगली होती आणि ती अंगठी अजूनही टेबलवर तशीच होती. मगापासून भीषण बनलेलं वातावरण आता सामान्य होऊ लागलं. वॉचमनकडे पाहत सूरज म्हणाला, काही नाही. पण त्याच्या आवाजातली आणखी चेहऱ्यावरची भीती लपवण्यासारखी नव्हती. दोघे वॉचमन एकमेकांकडे पाहत खांदे उडवीत तिथून बाहेर पडले. सूरज अजूनही घाबरलेल्या स्थितीत होता. गडबडीने अंगठी उचलली आणि ऑफिस बंद करून लगेच तिथून बाहेर पडला. बाहेर अजूनही जोराचा पाऊस आणि वारा होताच. सूरजला येताना पाहताच श्यामराव छत्री उघडून त्याच्याबरोबर चालत गाडीपर्यंत गेला. सूरजने काहीच न बोलता गाडी सुरू केली आणि सुसाट वेगात तिथून बाहेर पडला. सूरजची गाडी वेगात जात होती. तुला पाहताच श्यामराव मागे फिरले. तसेच पांडवा थोडं आश्चर्यानं म्हणाले, साहेबांना अचानक काय झालं? हातातील छत्री बंद करून बाजूच्या कोपऱ्यात ठेवत श्यामराव म्हणाले, अचानक कुठं? जेव्हापासून त्याच्या मित्राने म्हणजेच अमित साहेबांनी जिन्यावरून उडी मारून आत्महत्या केली त्यानंतर साहेबांना असेच भयंकर भास होत आहेत. श्यामरावचं बोलणं संपते न संपते तोच पांडवा म्हणाला, पण सगळे म्हणत आहे की दारूच्या नशेत सूरज साहेबांनीच त्यांना वरून ढकलून दिलं असणार. सायकलचं लावलेलं स्टँड काढत श्यामराव म्हणाले, आत्महत्या की खून की आणखी काही? पैसेवाल्या लोकांना काही फरक पडत नाही रे. 4 पैसे तोंडात कोंबले की झालं. बोलत बोलत एका हातात छत्री आणि दुसऱ्या हातात सायकलचे हँडल सावरत घरी निघाले. सूरज आपल्या नेहमीच्याच वेगात होता. पावसाचे मोठे मोठे थेंब तडतड करत काचेवर आपटायचे. ते काचेवरचे पाणी वायपरनी बाजूला करून काच स्वच्छ करायचं आणि पुन्हा पाण्याचे थेंब जणू काही त्याचा खेळ सुरू होता. सूरजची कार आता हायवेवर धावू लागली. तसा पावसाचा जोर आणखीनच वाढला. त्यातच विजेचा लख्ख प्रकाशाने डोळे दिपून जायचे. असा वाहनांनी फारशी दिसत नव्हती. काही अंतर पुढे येताच त्याला मागून एक ट्रक येताना दिसला. ट्रकचा वेग फारसा नव्हता. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं आणि त्याला पुढे जाऊन देण्यासाठी कार बाजूला घेतली. तसा त्या ट्रक चालकाने ट्रक सूरजच्या कारसोबत आणला, पण तो ओव्हरटेक करून पुढे जात नव्हता. सूरजने सहज त्याच्याकडे पाहिलं तर तो ट्रक ड्रायव्हर एकटक त्याच्याकडे पाहत होता. सूरजने त्याच्याकडे लक्ष न देत आपलीच गाडी वेगात पुढे नेली. गाडीतील म्युझिक प्लेअर सुरू करून शांतपणे गाणे ऐकत सूरजच गाडी चालवणं सुरू होतं. इतक्यातच पुन्हा तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला. पण त्यावेळी तो ड्रायव्हर सूरजला मागे पाहण्यासाठी खुणावत होता. पण सूरजने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या कारचा वेग आणखी वाढवून त्याच्या खूप पुढे निघून गेला. बाजूच्या काचेत पाहिलं तर तो ट्रक त्याच्या कारच्या खूप मागे राहिला आणि दिसेनासा झाला. गाडीचा वेग तसाच होता. मोबाईलची रिंग वाजली
तसा त्याने बाजूच्या सीटवरचा मोबाईल उचलला. तोच तो ट्रक वेगात त्याच्या बाजूला आला आणि पुन्हा त्या ड्रायव्हरने सूरजला मागे पाहण्यास खुणावले. आता मात्र सूरजला त्याचा भयंकर राग आला होता. त्यानं मागं पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं आणि इतक्यात त्याचं लक्ष समोर गेलं. त्यानं गाडीचं वेग कंट्रोल करायला ब्रेक दाबले. तशी पावसाच्या पाण्यामुळे गाडी स्लिप होत पूर्ण तिरकी होऊन बाजूच्या झाडाला जाऊन धडकली. तिथंच एक जीवघेणं वळण होतं. तो तसाच वेगात आला असता तर मोठा अपघात झाला असता. स्वतःला सावरत त्याने आजूबाजूला पाहिलं, पण तो ट्रक कुठंच दिसत नव्हता. या प्रसंगात त्याचं हृदय अजून जोरजोरात धडधडत होतं. दोन्ही हात स्टेअरिंगवर ठेवून थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. हा भास होता की सत्य, या विचारातच तो गुरफटला होता. काळजाचे ठोके नॉर्मल झाले. तशी गाडी घेऊन त्याने पुन्हा आपला रस्ता धरला. गाडी चालवत तो त्या ट्रक ड्रायव्हरचा विचार करत होता. जोराचा पाऊस, भयान काळोख आणि आता घडलेली थरारक घटना यामुळे तो आणखीनच दचकून गाडी चालवत होता. बाजूच्या आरशात पाहिलं तर मागे एखादंही वाहन दिसत नव्हतं. हायवेवर असूनही आज भयान शांतता वाटत होती. बाजूला ठेवलेल्या सिगारेटच्या पाकिटातून एक सिगार काढली. तोच त्याची नजर वर असलेल्या आरशात गेली आणि त्याच्या काळजाचा ठोका चुकला. मागच्या सीटवर एक व्यक्ती बसली होती. अंधार असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता, पण ती व्यक्ती एकटक सूरजकडे पाहत होती. गरकन मार फिरून मागे पाहिलं तर कोणीच नव्हतं आणि काही समजायच्या आत भरधाव वेगात असलेली त्याची कार एका रस्त्याच्या झाडावर जाऊन आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीच्या समोरची काच फुटून झाडाच्या फांद्या आत शिरल्या. सूरजला खूप मार लागला. जखमी अवस्थेतच तो तसाच उतरून गाडीतून बाहेर आला आणि तिथेच बेशुद्ध पडला. काही वेळात तो शिद्धीवर आला. तशीच त्याला आपल्या आजूबाजूच्या खूप गर्दी दिसली. लोक आसपास कुजबुजत होते. त्यानं उठायचा प्रयत्न केला, पण त्याच्या शरीराला भयंकर वेदना होत होत्या. कोणीतरी आपल्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं असं वाटत होतं, पण त्याला बोलताही येत नव्हतं. त्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. आपण आता इथेच मरणार या भावनेनं तो हतबल होऊन तसाच पडून राहिला. इतक्यात त्याला दूरवरून एका ॲम्ब्युलन्सच्या सायरनचा आवाज येऊ लागला. तसं त्याला थोडं बरं वाटलं. जगण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. ॲम्ब्युलन्सच्या जवळ येऊन थांबली. आपल्या आजूबाजूला होत असलेली हालचाल तो पाहू शकत होता, पण बोलण्याची शक्ती नव्हती. काही लोकांनी त्याला उचलून ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. तोच काही दिवसापूर्वी घडलेली एक घटना सूरजच्या डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी राहिली. सूरज आणि अमित खूप चांगले मित्र, अगदी जीवाभावाचे. काही दिवसापूर्वी दोघे पार्टीवरून घरी येत होते. दोघांनाही थोडी घेतली होती. मस्त एन्जॉय चाललेला. पण बोलता बोलता दोघांमध्ये किरकोळ वाद झाला आणि हा वाद वाढू लागला. दोघेही प्यायलेले, त्यामुळे कोणीच कोणाचे ऐकायला तयार नव्हते. बोलता बोलता अचानक सूरजने गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि गाडीतून बाहेर येत दोघेही झटापटीवर उतरले. सूरजने अमितला जोरात मागे ढकलले. तसाच अमित मागे रस्त्यावर पडला आणि मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरने अमितला वाचवायला गाडी एकदम बाजूला वळवली, पण ताबा सुटल्याने तो ट्रक तसाच वेगात एका झाडावर आदळला. जोराचा आवाज झाला. समोर घडलेल्या या भीषण अपघाताने दोघेही हादरून गेले. काय करावे दोघांनाही सुचेनासे झाले. सगळ्या वातावरणात जीवघेणी शांतता पसरली होती. तोच कोणीतरी असह्य वेदनेने कणत असल्याचा आवाज आला. दोघेही एकमेकांना आधार देत त्या ट्रकच्या दिशेने चालू लागले. तसाच कणत असलेल्या त्या व्यक्तीचा आवाज वाढू लागला. हळूहळू पुढे येत सूरजने ट्रकचा दरवाजा उघडला
आत काचांचा खच पडला होता. स्टेअरिंगवर डोकं आपटल्याने त्याचे डोके फुटून रक्तस्राव होत होता. धडक इतकी भीषण होती की ट्रकचा पुढचा भाग आत आल्याने ड्रायव्हर दोन्हीच्या मध्ये अडकला होता. या दोघांना पाहताच मदतीसाठी त्याने आपल्या रक्ताने माखलेला हात पुढे केला. त्याची अवस्था बघून सूरज आणि अमित दोघांच्याही अंगावर काटा आला. भीतीने पुढे जाण्याची हिंमत होत नव्हती. दोघेही मागे फिरू लागले. तसाच तो रक्ताने बरबटलेल्या अवस्थेत त्या ड्रायव्हरने पाणवलेल्या डोळ्यांनी त्या दोघांसमोर मदतीसाठी हात जोडले. त्याने एका हाताने बाजूला पडलेला ड्रेस उचलला. तो एका छोट्या मुलीचा होता आणि तिथे चौकोनी अगदी बॉक्स फाडून बाहेर आलेल्या काचेवर थोडं रक्त लागलं होतं. कदाचित त्या ड्रायव्हरच्या छोट्या मुलीचा वाढदिवस असावा. कोणीतरी खरी वयाची वाट पाहत होतं. माझे बाबा आता माझ्यासाठी केक आणि नवीन कपडे आणतील म्हणून वाटेला डोळे करून बसलेली आपली 5 वर्षाची मुलगी त्याच्या डोळ्यासमोर उभी राहिली. त्याच्याकडे पाहत अमित आणि सूरज मागे फिरू लागले. तसाच तो ड्रायव्हर रडून मदतीसाठी भीक मागू लागला. पण मागे न पाहता ते तसेच आपल्याला गाडीत बसले. मदतीसाठी त्या ड्रायव्हरची येणारी किंकाळी, रडणं ओरडणं याकडे दुर्लक्ष करून दोघांनी गाडी काढली आणि तसेच वेगात निघाले. सूरजने बाजूच्या आरशात पाहिलं तर तो ट्रक मागे पडू लागला. काही वेळाने गाडीत दंग मस्ती करणारे दोघेही भीतीने शांत बसले होते. दोघांनाही माहिती होतं की त्या ड्रायव्हरच्या या अवस्थेला आपण कारणीभूत आहोत. त्यानं ट्रक वळवला नसता तर अमितच्या शरीराच्या चिंधड्या झाल्या असत्या. काही वेळातच दोघे अमितच्या फार्म हाऊसवर परतले. पण दोघेही एकमेकांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. सूरज सोफ्यावर डोके धरून बसलेला तर अमित पाण्याच्या बाटलीचे टोपण उघडून गटागट पाणी पिऊ लागला आणि थोडे आपल्या डोक्यावर ओतून बाजूच्या खुर्चीवर बसला. तासभर दोघे तसेच बसून होते. रोजच दंगा मस्ती दारू पिणं यांची सवय असल्याने अमितच्या या फार्म हाऊसवर आज एक नीरव शांतता पसरली होती. इतक्यात बाहेरून एखादी गाडी जोरात धडकावी आणि काचा फुटून चिंधाड्या व्हाव्यात असा आवाज आला. दोघांच्या पायाखालची जमीनही हादरली. इतक्यात भीषण आवाज होता. भीतीने दोघांचेही काळी जोरजोरात धडधडत होते. जणू छाती फाडून बाहेरच यावे असे. एकमेकांकडे पाहत दोघेही बाहेर धावले. आजूबाजूला पाहिलं तर काहीच नव्हतं. दोघेही तसेच रस्त्यावर आले पण दूर दूरपर्यंत कुठलीही वाहन दिसत नव्हतं. दोघांनाही थोडं आश्चर्य वाटलं कारण आवाज दोघांनी स्पष्ट ऐकला होता. दोघे तसेच आत आले. सूरज सोफ्यावर बसणार पुन्हा तोच भीषण आवाज आला आणि सोबत एका पुरुषाची आर्त किंकाळी ऐकू आली. भीतीने दोघेही गर्भगळीत होऊन एकमेकांकडे पाहू लागले. अमितमध्ये आता पाय उचलण्याचंही धाडस नव्हतं. सूरजने मात्र थोडंसं धाडस करत बाहेर गेला. अमित तसाच थरथर कापत भिंतीला चिटकून उभा होता. अचानक त्याला बारीक आवाजात कोणाचे तरी कुजबुज ऐकू आली. तो लक्ष देऊन ऐकू लागला. तसं कोणीतरी भिंतीच्या पलीकडे आपापसात बोलत असल्याचं जाणवलं. त्यानं शांतपणे त्याचे कान भिंतीजवळ नेले. तोच कोणीतरी त्याचे केस पकडून त्याचं डोकं भयंकर ताकदीनं त्या भिंतीवर आपटलं. तसाच अमित खाली पडला. अमितच्या डोक्यात भेग पडली आणि त्यातून एकसारखं रक्त वाहू लागलं. त्याच्या डोक्यातून वाहणारं रक्त जमिनीवर पसरू लागलं. तो मदतीसाठी सूरजला बोलवणार तोच पुन्हा कोणतरी त्याचे केस पकडून डोकं जमिनीवर आपटलं. यावेळी दोन्ही दातांमध्ये अडकल्याने त्याची जीभच तुटली. आता त्याच्या तोंडातून आवाजही येत नव्हता.
अमितने तशीच आपली मान फिरून पाहिलं तर त्याला मारणारा सूरजच होता. त्याचा जीवाभावाचा मित्रच. आज त्याचा जीव घेत होता. त्याच्याकडे पाहतच अमितने जीव सोडला. तसा सूरज शुद्धीवर आला तसं त्याने अमितकडे पाहिलं. त्याला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून सूरज हादरून गेला. थरथरच त्यानं अमितला विचारलं, अमित, कोणी मारलं तुला एवढं? थांब, घाबरू नकोस, तुला हॉस्पिटलमध्ये नेतो. तसं त्यानं अमितला उचलून. अमितच जखमेनं सुन्न झाला होता. त्याला काहीच बोलता येत नव्हतं. त्याच्या डोक्यातून तोंडातून रक्त येत होतं. सूरज त्याला घेऊन जिन्याच्या पायऱ्यां चढू लागला. तसाच अमित आणखी घाबरला, पण त्याचं शरीर साथ देत नव्हतं. सूरज तसाच त्याला वर घेऊन गेला आणि वरून खाली फेकून दिला. अमित जागेवरच संपला. सूरज शुद्धीवर आला आणि अमितची अवस्था बघून पुन्हा बेशुद्ध झाला. काही दिवसापूर्वी घडलेलं हे थरार नाट्य सूरजच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. काही लोकांनी जखमी सूरजला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवलं. आपला जीव वाचला या आशेनं त्याला थोडा धीर आला. सायरनचा आवाज करत ॲम्ब्युलन्स रस्त्याने धावत होती. स्ट्रेचरवर जखमांनी कणत पडलेला सूरजने विचारले, हॉस्पिटल अजून किती दूर आहे? त्याच्या प्रश्नाला कोणीतरी भरड्या आवाजात उत्तर दिलं, हॉस्पिटल चाहे पास हो या दूर हो, वहाँ पहुँचने तक तू जिंदा नहीं बचेगा. क्योंकि एवढं बोलून ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरने मागे सूरजकडे पाहिलं आणि भयानं हास्य करत पुढे म्हणाला, मैं भी नहीं पहुंचा था. त्याच्याकडे पाहता सूरजने डोळे पांढरे केले. भीतीने तो जोरजोरात ओरडू लागला, मला सोड, मला माफ कर, जाऊ दे मला. इकडे ॲक्सिडेंट झालेल्या ठिकाणी लघुसंख्येस गेलेले ड्रायव्हर आणि एक कर्मचारी चालत होते, तर ॲम्ब्युलन्स कुठेच नव्हती. त्या गर्दीतलंच एकजण म्हणाला, तुम्ही इथं, मग ॲम्ब्युलन्स कोणी चालवतंय? त्या ॲम्ब्युलन्समध्ये सूरजला आपल्या पायाशेजारी खाली मान घालून बसलेला आणखी एक माणसाचा आवाज आला, तुला कसं सोडू? आवाज ओळखीचा होता. तसे सूरजने त्याच्याकडे पाहिले आणि प्राण कंठाशी आला. भीतीने त्याची दातखिळीच बसली. तसं सूरजकडे पाच शेजारी बसलेला तो माणूस म्हणाला, तू तर माझा जीवाभावाचा मित्र आहेस. त्यानं आपली मान वर करता सूरजकडे पाहिलं. तो अमित होता. आता ॲम्ब्युलन्स सुसाट वेगाने धावत होती. तसे सूरजच्या काळजाचे ठोके धाड 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 करत आणखी वाढू लागले. तशीच ॲम्ब्युलन्स सुसाट धावत एका वळणावरून खाली कोसळली आणि त्यावेळी सूरजने शेवटचा श्वास घेतला. मित्रांनो, तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.